आपल्या हक्काचं व्यासपीठ. यशवंतनगरी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ.
5 जानेवारी 2019 डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर माझे पप्पा यांचा आज 68वा वाढदिवस. हा दिवस 5 जानेवारी हा दिवस एक सणासारखा असतो आमच्यासाठी. कारण बरेच क्षेत्रातली लोक पप्पांना भेटायला येतात, साहेबांना भेटायला येतात, त्यांना शुभेच्छा द्यायला येतात आणि त्यानिमित्ताने या सगळ्या लोकांची ओळख होती, तसंच त्यांची शुभेच्छा आम्हाला मिळतात आणि खरोखर हा दिवस एक छोटासा सण म्हणून आम्ही साजरा करतो. पप्पांबद्दल सांगण्यासारखं भरपूर आहे, पण मी मुलगा म्हणून बोलणार आहे. ते एक रोल मॉडेल आहेत माझ्यासाठी, आमच्या सर्वांसाठी. ते जे त्यांचे व्हॅल्यूज आहेत, एथिक्स आहेत, त्यांचे जे मूल्य आहेत, त्या मूल्यांवरती आम्ही जगतो. त्यांचे जे एथिक्स आहेत, जे त्यांनी त्यांच्या व्यवसायामध्ये वापरलेले, हेल्थकेअरमध्ये, त्यांच्या डॉक्टरकीमध्ये जे त्यांनी एथिक्स वापरलेले आहेत, त्यांनी जे जोडलेले आहेत, हे सगळ्या गोष्टी आम्ही पण त्याच व्हॅल्यूजप्रमाणे आज शारदा क्लिनिक हॉस्पिटल त्याच व्हॅल्यूजवरती काम करत आहोत. बँकेचं नाव त्यांनी मोठं केलेलंच आहे, पण घरातले ते एक आधारस्तंभ. कुठलाही डिसिजन घ्यायच्या आधी, कुठलाही मोठा निर्णय घ्यायच्या आधी आम्ही सगळे फॅमिलीमध्ये एकत्र बसतो आणि ते निर्णय आम्ही डिस्कस करतो आणि ते कुठलाही निर्णय त्यांचा आमच्यावरती लादत नाही. सगळ्या अगदी आमच्या 5 वर्षाच्या मुलीपासून त्या आमच्या अम्मा ज्या आहेत त्या 81-82 वर्षाच्या आहेत, तर त्या सर्वांचं पण मत घेतलं जातं आणि त्याच्यानंतर तो निर्णय एकमताने सर्वजण घेतात. आणि अशी व्यक्तिमत्व आमच्या माझे वडील म्हणून मला लाभले म्हणून मला त्याचा गर्व आहे आणि जे काही मी करतो ते त्यांच्या तोंडातलं फक्त एकच वाक्य ऐकण्यासाठी करतो की चिन्मय आय एम प्राऊड. 5 जानेवारी माझा वाढदिवस आणि नवीन वर्षाची सुरुवात. प्रथम माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व संस्थाचे घटकातील आणि माझ्या सर्व सेवकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. खरं तर 5 जानेवारी हे नवीन वर्ष घेऊन येणारं दिवस आणि त्यानिमित्तानं मला वाढदिवसाच्या निमित्तानं सर्व माझ्या संस्थातील, सर्व घटकातील, सर्व सेवकांशी संवाद साधता येतो आणि त्यातूनच मला एक प्रकारची वेगळ्या प्रकारची ऊर्जा उत्पन्न मिळते. सहकार आणि वैद्यकीय क्षेत्र ही दोन्ही क्षेत्रामध्ये मला काम करताना मला नेहमीच अशा पद्धतीची ऊर्जा मिळते, कारण की दोन्हीही या सर्व्हिस इंडस्ट्रीज आहेत आणि एरम घराण्याचा आणि सहकाराचा आणि वैद्यकीय क्षेत्राशी खूप संबंध आहे. जवळजवळ आमची आता तिसरी पिढी वैद्यकीय क्षेत्रामध्ये आहे आणि त्याचबरोबर माझे वडील बंधू भाऊ आणि आमचे बाबा हे सहकार क्षेत्राशी निगडीत होते आणि वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत होते. त्यामुळं ह्या क्षेत्रामध्ये काम करताना एक वेगळी ऊर्जा मिळते. त्याचबरोबर गेली कित्येक वर्ष मी आता अर्बन बँकेच्या चेअरमनच्या माध्यमातून मला वेगवेगळ्या लोकांशी संबंध येतो आणि एक नवीन पद्धतीचं कार्यक्षेत्र निवडताना खूप आनंद मिळतो आणि हे सगळं मला जे मिळालं हे सगळं कराडवासियांनी मिळालं. कराडवासियांनी जे एरम घराण्यावरती किंवा एरमच्या संपर्क कुटुंबावरती जे प्रेम केले, जी श्रद्धा दाखवली, जो विश्वास दाखवला आहे, त्याला कधीही आमची ही पिढी किंवा पुढची पिढी तडा जाऊ देणार नाही. या सर्व वाटचालीमध्ये कैलासवासी बाबा, माननीय भाऊ, आमचे अर्बन कुटुंब प्रमुख, माझे सर्व सहकारी संचालक आणि माझं सर्व कुटुंबीय, माझ्या आम्मा यांचं फार मोठं योगदान आहे, फार मोठं श्रेय आहे. त्यामुळं नवीन वर्षाच्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि दरवर्षी वाढदिवसाच्या निमित्तानं सर्वांना भेटण्याची ग्वाही देतो.